आपल्या आजी आजोबांसाठी मेडिक्लेम काढता येतो का? आई बाबांसाठी मेडिक्लेम काढता येतो का? सासू सासऱ्यांसाठी मेडिक्लेम काढता येईल का? असे अनेक प्रश्न मला विचारण्यात आले. मग मी म्हटलं की यावर एक व्हिडिओ करायला काय हरकत आहे, म्हणून आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार, मी स्वरदा कुलकर्णी घेऊन आले आहे माझं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आस्क स्वरदा. आजचा विषय आजी आजोबा किंवा आपल्या घरातले सिनियर सिटिझन्स यांच्यासाठी आपण मेडिक्लेम काढू शकतो का, हा विषय खूप महत्त्वाचा आहे. कारण आपण मेडिक्लेम काढायचं ठरवतो तेव्हा आपण आपल्यासाठी सहज काढून घेतो किंवा आपल्या कंपनीची मेडिक्लेममध्ये आपण कव्हर होत असतो. पण जर आपल्या घरातल्या सिनियर सिटिझन्ससाठी मेडिक्लेम काढायचा असेल तर आपल्यासाठी काय काय पर्याय उपलब्ध आहेत आणि आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जेव्हा आपण मेडिक्लेम काढायचं ठरवतो तेव्हा पहिला प्रश्न हाच असतो की आपण किती वर्षाच्या व्यक्तीपासून किती वर्षाच्या व्यक्तीपर्यंत मेडिक्लेम काढू शकतो. तर आपण अगदीच 16 दिवसाच्या बाळापासून ते 80 वर्षाच्या आपल्या घरातल्या सिनियर सिटिझन व्यक्तीसाठी मेडिक्लेम काढू शकतो. म्हणजेच आपले आजी आजोबा, आई बाबा यांच्यापैकी कुणाहीसाठी आपण मेडिक्लेम नक्की काढू शकतो. आजी आजोबांसाठी मेडिक्लेम काढताना आपण त्यांना किती वर्षापर्यंत कव्हर करू शकतो हे समजून घेतलं. पण पुढचा प्रश्न असतो की आजी आजोबांना BP आहे, शुगर आहे, थायरॉईड आहे, यापैकी कुठल्या तरी गोष्टीसाठी रेग्युलर गोळ्या चालू आहेत किंवा कधी ना कधी हॉस्पिटलायझेशन होऊन गेलेलं आहे. मग अशा वेळेस त्यांना मेडिक्लेम मिळेल का? तर येस, त्यांना मेडिक्लेम मिळू शकतो. आता त्यांना मिळू शकणाऱ्या मेडिक्लेमचे प्रकार वेगवेगळे आहेत. काही लोकांना प्री एक्झिस्टिंग हेल्थ कंडिशन असणाऱ्या पॉलिसीमध्ये आपण घेऊ शकतो. काही लोकांना डे 1 पासून कव्हर करणाऱ्या पॉलिसीमध्ये घेऊ शकतो. काही लोकांना त्या स्पेसिफाईड इलनेससाठी डे 1 पासून कव्हर देणारी मेडिक्लेम पॉलिसी असते, त्यामध्ये आपण कव्हर घेऊ शकतो. थोडक्यात काय, तर आपल्याकडे सिनियर सिटिझन्स असतील आणि त्यांचं काही प्री एक्झिस्टिंग मेडिकल हिस्ट्री असेल तरीही त्यांच्यासाठी मेडिक्लेम इन्शुरन्स आपण घेऊ शकतो. फक्त काय असतं की वेगवेगळ्या कंपनीज वेगवेगळ्या त्यांच्या नियमांनुसार ही पॉलिसी ऑफर करत असतात. त्यामुळे अशा पद्धतीने पॉलिसी घेत असताना त्याबद्दलचे नियम नीट समजून मगच आपण ती पॉलिसी घ्या. बघा, आपण आजी आजोबांसाठी मेडिक्लेम घ्यायचं ठरवतो आणि त्याची माहिती घेतो. त्यांच्यासाठी एक सुटेबल मेडिक्लेम आपण फायनल करतो. मग काय होतं की त्यांच्या पॉलिसीमध्ये आपल्याला कोपेमेंट आहे असं सांगितलं जातं. कोपेमेंट म्हणजे नक्की काय? बऱ्याचशा कंपनीजमध्ये 60+ व्यक्तीसाठी जेव्हा आपण मेडिक्लेम घेतो तेव्हा पॉलिसीमधला क्लेम मिळताना कोपेमेंट असतं. कोपेमेंट म्हणजे काय की ज्या वेळेला आपल्याला क्लेमची गरज पडते त्यावेळेला जर 100 रुपये खर्च येणार असेल तर त्यापैकी 20% कोपेमेंट असेल तर 20% आपल्याला खर्च बेअर करावा लागतो आणि 80% आपल्याला कंपनी देत असते. कंपनी टू कंपनी हे कोपेमेंटचं प्रमाण म्हणजे पर्सेंटेज हे बदलतं. काही ठिकाणी 10% असतं, काही ठिकाणी 20% असतं, काही ठिकाणी 30% असतं. मग अशा वेळेला सिनियर सिटिझन मेडिक्लेम निवडताना आपण कमीत कमी कोपेमेंटची पॉलिसीसुद्धा निवडू शकतो आणि जास्तीत जास्त कोपेमेंटची पॉलिसीसुद्धा निवडू शकतो. अर्थात याचा परिणाम आपण जो प्रीमियम भरतोय त्यावर होत असतो. त्यामुळे या सगळ्याचा विचार आपण पॉलिसी काढताना नक्की करावा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जसं आपण आपली स्वतःची मेडिक्लेम काढल्यावर त्याचा आपण टॅक्स बेनिफिट घेऊ शकतो इन्कम टॅक्सच्या सेक्शन 80D अंडर, तसंच आपण आपल्या घरातल्या आजी आजोबा, आई बाबा, सासू सासरे यांच्यापैकी कोणाची म्हणजे सिनियर सिटिझन्सची सुद्धा जर मेडिक्लेम काढत असलो तर त्या पॉलिसीमध्ये स्वतः प्रपोजर राहून आपण त्याचा टॅक्स बेनिफिट घेऊ शकतो. बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरातले सिनियर सिटिझन्स आहेत आणि आपण त्यांची मेडिक्लेम आपण आपल्या एखाद्या गव्हर्नमेंट ग्रुप मेडिक्लेम स्कीममध्ये काढलेली असते. तर ती कंपनी आणि आपली कंपनी किंवा आपण ज्या कंपनीमध्ये काम करतोय त्या कंपनीच्या मेडिक्लेममध्ये आपल्या घरातले सिनियर सिटिझन्स ऑलरेडी कव्हर असतात. मग अशा वेळेला वेगळी मेडिक्लेम असली पाहिजे का?
तर मी बऱ्याचदा ह्या प्रश्नाचं उत्तर हो असंच देते. त्याचं कारण आहे की जर ती कंपनी बदलली, गव्हर्नमेंट ग्रुप मेडिक्लेम असते त्याचा GR आल्यावर त्याचा प्रीमियम वाढलेला असेल आणि आपल्याला तो परवडण्यासारखा नसेल, तर तेव्हा ती पॉलिसी डिस्कंटिन्यू करून नवीन काढणं आपल्यासाठी कदाचित अवघड होऊ शकतं. तसंच जसं आपली एखादी कंपनीची मेडिक्लेम पॉलिसी असेल आणि त्यामध्ये हे ॲड असतील, पण जर कंपनीच्या पॉलिसीमध्ये अचानक नियम बदलला की आपण आपल्या आईबाबांना नाही कव्हर करू शकत, तर त्यावेळेला आपल्याला नवीन पॉलिसी काढणं अवघड असतं. त्यामुळे आईबाबा आपल्या घरात आहेत तर त्यांची आपण मेडिक्लेम वेगळी काढून ठेवलेली असेल तर त्याचा आपल्याला नेहमीच सपोर्ट मिळतो. आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं की आपल्या घरातल्या आजी आजोबा, सासू सासरे, आई बाबा यांची मेडिक्लेम आपण कशी काढू शकतो. जर आपण रिटायरमेंटच्या जवळ असलो, म्हणजे 60+ जाणार असलो आणि आपण वर्किंग नसलो आणि आपल्याला रिटायरमेंट घ्यायची आहे, तर ही पॉलिसी किंवा मेडिक्लेम पॉलिसी आपण रिटायरमेंटच्या साधारण 2 किंवा 4 वर्ष आधी काढावी. कारण आपल्याला अनेक वर्षापासून सवय असते की आपल्या कंपनीच्या मेडिक्लेममध्ये आपण ऑलरेडी कव्हर असतो. अशा वेळेला जर कंपनीची मेडिक्लेम संपली आणि मग आपण काढली, तर प्री एक्झिस्टिंग डिसीज किंवा स्पेसिफाईड डिसीजसाठी लागणारा 2 आणि 4 वर्षाचा वेटिंग पिरियड आपण आधी पॉलिसी काढल्यामुळे टाळता येऊ शकतो आणि आपली पॉलिसी आणि कंपनीची पॉलिसी ही सायमल्टेनियसली 4 वर्ष चालू ठेवायची आणि मग आपल्या रिटायरमेंटनंतर आपल्या पॉलिसीचा वेटिंग पिरियड संपून गेलेला असतो आणि आपण आपली पॉलिसी अगदी सुरुवातीपासून वापरू शकतो. जर आपली मेडिक्लेम कंपनीची सुद्धा असेल आणि आपण आपली इंडिव्हिज्युअल जरी काढलेली असेल आणि जर पहिल्या 4 वर्षात काही क्लेम आला, तर तो आपण आपल्या कंपनीच्या मेडिक्लेममधनं सुद्धा घेऊ शकतो आणि त्यापेक्षा जास्त खर्च आला तर आपण आपल्या वैयक्तिक पॉलिसीतनं सुद्धा क्लेम घेऊ शकतो. आणि जर काही क्लेम आलाच नाही, तर आपली स्वतःची आपण नवीन काढलेली पॉलिसी जी असते ती आपण त्यानंतर वापरू शकतो. सिनियर सिटीजनसाठी मेडिक्लेम काढताना आपण काय काय करू शकतो हे समजून घेऊ. सगळ्यात महत्त्वाचं की येस, आपण आजी आजोबांसाठी किंवा सिनियर सिटीजनसाठी मेडिक्लेम काढू शकतो. दुसरं, त्यांची जर प्री एक्झिस्टिंग काही मेडिकल हिस्ट्री असेल तर ती आपण कव्हर करू शकतो. आपल्याला त्याचे व्यवस्थित मेडिकल पेपर द्यावे लागतील आणि त्यानुसार कंपनी आपल्याला त्याचं कव्हर काय येईल ते सांगते. तिसरं, आपल्या पॉलिसीमध्ये को पेमेंट किती आहे आणि कमीत कमी को पेमेंटची पॉलिसी कुठली हे समजून घेऊन आपण पॉलिसी करू शकतो. चौथं, याचा टॅक्स बेनिफिट आपण कोणाकोणासाठी कोण घेऊ शकतं. पाचवं, सगळ्यात महत्त्वाचं, जर गव्हर्नमेंटच्या ग्रुप हेल्थ इन्शुरन्समध्ये आपण कव्हर असलो किंवा कंपनीच्या मेडिक्लेममध्ये असलो तरीही आपली मेडिक्लेम असली पाहिजे का, तर हे नीट समजून घेतलं पाहिजे. आणि सहावं आणि महत्त्वाचं, जर आपण रिटायर होणार असलो तर मेडिक्लेम आपण आधी का काढून घेतली पाहिजे. सो हे सगळे मुद्दे लक्षात घेऊनच आपण आपल्या सिनियर सिटीजन मेडिक्लेमसाठी अप्लाय केलं पाहिजे. मेडिक्लेमविषयी आपल्याला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं घेऊन आले आहे माझं यूट्यूब चॅनल. त्याचं नाव आहे आस्क स्पर्धा. हे चॅनल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.